त्यामुळे अनधिकृत बांधकामं ही महानगरपालिका आली म्हणजे होणार नाहीत, हे काही तत्वतः पटण्यासारखी गोष्ट नाही. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आगाशी, उमराळे, करमाळे, बोळिंज याचा जो बागायती पट्टा आहे तो महानगरपालिकेत जाऊ नये, मुळगाव सारखं गाव महानगरपालिकेत जाऊ नये, जुचंद्र हे महानगरपालिकेत जाऊ नये, याची अनेक कारणं मी पूर्ण कारणानिशी, पुराव्यानिशी शासनाला सादर केलेली आहेत आणि त्यांनी त्या सर्व ग्रामसभांनी एकमुखानं विरोध केलेला आहे. त्यामुळे ही गावं कोणत्याही परिस्थितीमध्ये, ज्याला आपण बाउंड्रीची गावं म्हणू, आगाशीचा प्रश्नच नाही. आगाशीसारखं गावही अजून गाव आहे आणि त्या ठिकाणी 91 साली 381 इमारतींची मंजुरी झालेली आहे, तरी एकही इमारत त्या ठिकाणी उभी राहू शकली नाही. कारण बाहेरची येणारी वस्ती ही आगाशीसारख्या भागात जाऊ शकत नाही आणि आगाशी अजूनही बागायती आहे. आपल्याला कल्पना आहे की सुकेळी हा जगप्रसिद्ध प्रकार जो आहे केळ्यांचा, पण मला तुम्हाला इथे प्रश्न विचारायचा आहे आणि नंतर मला ब्रेकवर जायचंय, मी यांना पण बोलायला देणार आहे. हे सगळं तुम्ही म्हणताय, एक आरोप केला जातो की ही गावं महानगरपालिकेत सामील झाली की इथले जे भूखंड आहे, इथली जी जमीन आहे ती बिल्डरांच्या घशात घालण्याचं कारस्थान होणार आहे, म्हणून हे करायचंय आणि या पाठी हितेंद्र ठाकूर आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? हे माझंच म्हणणं आहे. हा तो आरोप तुम्हीच केला, मी आरोप केलेला आहे. एवढ्या वेळेत चर्चेत तुम्ही हा केलेला नाहीये. नाही, कारण हा प्रश्न अजून यायचा आहे. आपण आता फक्त 53 गावांच्या बद्दल बोलतो. महापालिका त्यांना कशासाठी हवी आहे असा प्रश्न आपण विचारला असता तर मी भूखंडातून श्रीखंड काढण्यासाठी निश्चितपणे. आणि राजीव पाटील, मला पुढे जायचंय पण उत्तर द्या. थेट आरोप आहे की माजी आमदार हितेंद्र ठाकूर, ज्यांची सत्ता होती या सगळ्या भागावर, अजूनही त्यांचा प्रभाव आहे काही भागामध्ये, त्यांना भूखंड बळकवायचे असल्यामुळे त्यांनी हा कट रचलेला आहे. तुमचं काय उत्तर आहे? सर्वात महत्वाचं का महापालिकेचा आणि त्या भूखंडांचा घेणं देणं नाही, कारण या ठिकाणी सिडको ही प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे आणि 2021 पर्यंत हा आराखडा या वसई तालुक्याचा संमत झालेला आहे. महापालिकेला अधिकारच नाही आराखड्यामध्ये बदल करायची किंवा काय. आज महापालिका आली नाही तरी आराखडा आहे, तिकडे ज्या आराखड्याप्रमाणे बांधकामं होणारच आहे. हितेंद्र ठाकूरांच्या नावावर जमीन किती आहे आणि त्यांचा काय संबंध आला? हा फक्त आरोप प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला जातो. बरोबर आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही म्हणता हितेंद्र ठाकूरांच्या नावावर जमीन किती आहे. हितेंद्र ठाकूरांचा बांधकामाच्या वसई विरारमधल्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही, अजिबात संबंध नाही. तुम्हाला त्यापेक्षा सांगतो, यांच्याबरोबर उपोषणाला बसलेले सगळे हरित पट्ट्यामध्ये बांधकाम करणारेच होते, मायकल पुटॅटो पासून सगळे यांच्याबरोबर आज जे आहेत हे सगळे बांधकाम करणारे, ग्रामपंचायत एरियामध्ये बांधकाम करणारी व्यक्तिमत्व आहेत. आणि सर्वात महत्वाचं, वसई तालुक्याला 2 खासदार आणि 5 आमदार प्रतिनिधित्व करतात, पण जबाबदार हितेंद्र ठाकूर यांनाच पकडलं जातं. जो आज मोठा प्रकारात आचोळे वगैरे हा भाग आहे, हा बीजेपीचे आमदार होते, रामभाऊ होते, म्हणजे आजपर्यंत कोणालाही तिकडे जबाबदार पकडलं गेलं नाही. पण एक प्रसिद्धीसाठी हे आरोप करतायत. विवेक पंडित, उत्तर द्या, ताबडतोब उत्तर द्या प्रश्नाचं आणि मग मी ब्रेक घेणार आहे. नाही, मी पाटील साहेबांना पहिल्यांदा धन्यवाद देईन. त्यांचं म्हणणे तुमच्या बरोबरच अनधिकृत बांधकाम करणारे आहेत, गंभीर आरोप आहे. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी चांगली माहिती पुरवलेली आहे. त्या ठिकाणी वसईमध्ये बांधकाम व्यवसायाचं काम फक्त एकानीच करावं आणि बाकीच्यांनी करू नये, किंवा बाकीचे बांधकाम व्यावसायिक जे नियमानुसार बांधकामं करतात ते जर माझ्याबरोबर असतील तर ते आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत असं समजण्याचं कारण नाही. मुळात त्यांच्या हितेंद्र ठाकूर यांच्या नावावर जमिनी नसतील. आणि हेच तर माफियांचं वैशिष्ट्य असतं की ते बेनामी जमिनी ज्या असतात त्या पॉवर ऑफ अटर्नी, माझ्याकडे पुरावे आहेत आणि हे पुरावे मी या ठिकाणी आपणास देऊ इच्छितो, जेव्हा आपण मागाल तेव्हा देईन, की एकाच व्यक्तीच्या नावावर 4,923 कोटी जमीन रहिवास, 1,300 कोटी वाणिज्य आणि 800 कोटी औद्योगिक, म्हणजे जवळपास 6,414 कोटी चौरस फूट जमीन ही एका व्यक्तीच्या नावावर 7/12ला शेतकऱ्यांची नावं असताना पॉवर ऑफ अटर्नी होल्डरच्या नावाने सरकारने बेकायदेशीर केलेली आहेत. आणि हे पुराव्यानिशी सिद्ध करायला, ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्ती निश्चितपणे कोण आहे हे मी विधानसभेमध्ये जाहीर करणार आहे. आज का जाहीर करत नाही तुम्ही? आज हे जाहीर, माझं तुम्हाला म्हणणं आहे, तुम्ही असाच गंभीर आरोप करता, नाव घेत नाही, याला काय अर्थ आहे? ही व्यक्ती हितेंद्र ठाकूर आहेत का? मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. मी तुम्हाला हे स्पष्ट सांगितलेलं आहे. 6,414 चौरस फूट जमीन एकाच व्यक्तीच्या नावावर, म्हणजे काय? मला तुम्हाला सुचवायचं काय? मला सुचवायचं हे आहे की ते नामानिराळे राहून आपलं नाव कुठेही येणार नाही असं पाहून बेनामी पद्धतीने हे सारे व्यवहार केले जातात आणि त्याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात हात असतो. उत्तर द्या.
गंभीर आरोप आहे, तुम्ही उत्तर द्या. हे आरोप गेले 20 वर्ष होतात तरी जनता हितेंद्र ठाकूरांच्या पाठी आहे, कारण स्थानिक जनतेला हितेंद्र माहिती आहे. ठाकूर नाही, त्यांचा उमेदवार हरलाय. नाही नाही जनता पाठीशी आहे का उमेदवार नाही हरलाय? नाही नाही, वसई तालुक्यामध्ये जर जनाधार बघितला गेला तर हितेंद्र जनता पाठीशी होती असं आपण म्हणू. नाही नाही नाही, तुमच्या लक्षात येत नाही. 2 आमदार वसई तालुक्याला 3 आमदार प्रतिनिधित्व करतात. 2 आमदार हितेंद्र ठाकूरांच्या सोबत आहेत, त्यांचे आहेत. म्हणजे अजूनही तुमचं म्हणणं आहे जनता त्यांच्या पाठीशी आहे. पाठीशी आहे. फक्त या महापालिकेच्या ह्याच्यावर केवळ राजकारण खेळलं गेलं आणि हे घाणेरडं राजकारण खेळलं गेलं. तुमच्यासारख्या विद्वान 4 माणसांनी येऊन सांगावं का ही गावं वगळावीत. 53 गावात का म्हणतात हे आग्रह धरतात, कारण राजकारण करायचं आहे. यांनी का नाही सांगितली अमुक गावं ठेवा आणि अमुक गावं वगळा? मुख्यमंत्र्यांकडे हे स्पष्ट सांगितलेलं का रेल्वे पासून हायवे पर्यंतची गावं घ्या महापालिकेत. आगाशीचं पण नाव घेतलं, बोळींचं घेतलं, उमराळे घेतलं, करमाळे घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं वसई नगरपालिकेच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायती वसई नगरपालिकेत द्या, मग 2 वर्षांनी 3 वर्षांनी महापालिकेत द्या. मी होतो तिकडे दिशाभूल म्हणत तुम्ही सांगाल ते मी शिक्षा भोगायला तयार आहे. मी तिकडे होतो, आम्ही एकत्र होतो. कुणालाही विचारा त्यांच्यावर. मनवेल तुस्कन होते, मार्कुस डाबरे होते तिकडे होते, विलास विचारे होते, सगळ्यांना विचारे म्हणाले. तुम्ही उत्तर द्या, थोड्या वेळात उत्तर द्या, मला ब्रेक. मी एका वाक्यात उत्तर देतो की बोळींज, करमाळे, उमराळे या गावाचं, उमराळे आणि करमाळे या गावाचा एक रेव्हेन्यू विलेज आहे समेळ. त्याचं आधी शहरीकरण झालेलं आहे आणि ते नगरपालिकेमध्ये आधी समाविष्ट झालेलं आहे. राहिलेलं करमाळे आणि उमराळे गाव जे आहे ते बागायती आहे. बोळींची 2 गावं जी आहेत, रानपाडा आणि खारोडी, याचं शहरीकरण झालेलं आहे या महसुली गावांचं. ते महानगरपालिकेत जायला तयार आहे, त्यांना घ्या. परंतु त्या ठिकाणी जी शिवणेआळी आहे आणि बोळींज आहे हे बागायती आहे, ते कोणत्याही परिस्थितीत घेता येणार नाही असं स्पष्ट मी म्हटलंय. म्हणून हे जे सांगतायत हे अर्धसत्य आहे, अपूर्ण सत्य आहे की या गावातला जो शहरीकरण झालेला भाग महसुली क्षेत्राचा आहे तो घ्यायला कोणत्याही पद्धतीची हरकत नाही. आणि मी हेही म्हटलेलं आहे की जे पूर्वेची भाग आहे की ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, ती कोणाच्या कृपेने झाले हे मी आधी सांगितलेलं आहे. त्यामुळे तो भाग महानगरपालिकेत घेतल्यास माझा विरोध राहणार नाही हे मी स्पष्ट सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांसमोर, आताही पुन्हा स्पष्ट करतोय. अगदी तुम्ही स्पष्ट केलेलं. मी आता ब्रेक घेणार आहे. मला पुढे जायचंय आणि पुढे जाऊन विचारायचं आहे, ही लढाई पूर्वीप्रमाणेच हितेंद्र ठाकूर विरुद्ध विवेक पंडित अशी आहे का? सरकारचं समर्थन करतायत हितेंद्र ठाकूर म्हणून सरकार आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करतंय का? पोलिसांनी ज्या प्रकारचा लाठीमार केला तो योग्य होता का? पोलिसांना कुणाची फूस होती? या सगळ्या प्रश्नांची मला चर्चा करायची आहे. पण घेऊया एक ब्रेक. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा. वसईतल्या 53 गावांचा प्रश्न हाताळण्यात सरकार अपयशी ठरलंय का? होय म्हणतायत 96% लोक. घेऊया एक ब्रेक. मी या वसईवरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात करतोय आणि ही चर्चा महाराष्ट्राच्या दृष्टीने अशासाठी महत्वाची आहे की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे, अर्बनायझेशन होत आहे. केवळ वसई विरार महानगरपालिकेचा प्रश्न नाहीये, इतर ठिकाणी होणार आहे, तिथेही गावांचे असेच प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे हा नमुना म्हणून आपल्याला धरायला हवं, त्याच्याकडे पाहायला हवं. मगाशी यांनी जे काय आरोप केले सरळ थेट माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे जबाबदार आहेत असं हे म्हणतायत. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचं असं म्हणणं आहे की तिकडची यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे, तिकडचे अधिकारी तुमच्या ताब्यात आहेत, त्यामुळे हे होत आहे. एक लक्षात घ्या, मगाशी मी सांगितलं की 2 खासदार आधी प्रतिनिधित्व करायचे आणि 5 आमदार बीजेपीचे देखील होते. रामभाऊ होते, सावराव होते, वनगाव होते, सर्व मंडळी होती. त्यांनी कधी आवाज उठवला नाही. यांनी कधी आवाज उठवला नाही. यांनी पण उठवला नाही. नाही, काही नाही. हे आता राजकारणात विवेक पंडित, तुम्ही कधी आवाज उठवला नाही, आजच बोलताय असं त्यांचं म्हणणं. राजकारणात आता आल्यावर निखिलजी, आपण मला इतके वर्ष पाहताय. 94 पासून मी या माफियांच्या विरोधी कसा लढतोय हे आपणालाच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं मी आवाज उठवला नाही म्हणून जगाला मी आवाज म्हणजे कोण? हितेंद्र ठाकूर, भाई ठाकूर हे माफिया तुम्ही म्हणताय? मीच म्हणतो असं नाही, आपणही म्हणता, सारं जग म्हणतंय. अजीव पाटील, तुम्हाला माफिया म्हणताय, तुमच्या नेत्यांना माफिया म्हणतायत. माफिया म्हणण्यासारखं काय केलंय तुम्ही हे सांगा. 302चे गुन्हे यांच्यावर आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. तुम्ही आता मगाशी अतिक्रमणांचं सांगितलं. अर्नाळा ग्रामपंचायत आहे, महापालिकेमध्ये नाहीये. महापालिका यायच्या आधी तिथे 100 अनधिकृत बांधकामं झाली. त्यांच्यावर कारवाई करायला ग्रामपंचायत गेल्यावर यांनी त्यांना घेऊन गेले आणि तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये चुली पेटवल्या. तुमचं असं म्हणणं हे गुंड आहेत म्हणून? हे गुंड आहेत काय म्हणणं तुमचं? हे सफेद, ते तुम्हाला माफिया म्हणतायत. विवेक पंडितना आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखतो, ते गुंड आहेत का हे मला सांगा. एक लक्षात घ्या, यांनी जर आमच्यावर आरोप